तर अ, जेव्हा आपण नेक्स्ट शिकतोय आता, तर त्याच्यामध्ये जावास्क्रिप्ट आणि रिॲक्ट ह्या दोन्ही भाषा लागतात. म्हणजे आपल्याला येत असाव्या लागतात. हं. तर आता काही लोकांना वाटेल की आता कसं करणार? ज्या लोकांना जावास्क्रिप्ट आणि रिॲक्ट येत नाही, त्यांचं कसं काय होणार? असं त्यांना वाटेल. म्हणून सांगतो की नेक्स्ट JS सोबत आपण रिॲक्ट आणि जावास्क्रिप्ट सुद्धा शिकणार आहोत थोडी थोडी, म्हणजे गरजेपुरती. तर चला सुरू करूया. जावास्क्रिप्ट मध्ये एसिंक्रोनस फंक्शन असतात, प्रॉमिसेस असतात, व्हॅर, लेट, कॉन्स्ट कधी वापरायचं ते असतं, आणि अशा खूप साऱ्या गोष्टी असतात. एसिंक अवेट फंक्शन असतात. एसिंक अवेट म्हणजे काय? तर एक फंक्शन असतं, म्हणजे आता मी इथे बघेन, इथे मी लिहिलं कॉन्स्ट हँडल क्लिक एसिंक एसिंक फंक्शन. आता याच्यामध्ये टाकलं console log एसिंक फंक्शन. याच्यामध्ये आता कसं आहे, जावास्क्रिप्ट मध्ये तुम्ही थांबवलं म्हणजे कोड जातोय, हे आलं, हे आलं, तर इथे वेट लावलं, a is equals to a. Let JSON is equals to await a. म्हणजे जावास्क्रिप्ट मध्ये कसं आहे, हा कोड रन होतो ना, तेव्हा समजा इथे अवेट नाही लावलं तर तर तो कोड पुढे निघून जातो आणि मग नंतर हे जे आहे ते नंतर येतं. पण हे असं होऊ नये म्हणून एसिंक अवेट लावलं जातं. म्हणजे इथे आल्यानंतर ते कोड थांबतो, हे ह्याचं पूर्ण होतं, म्हणजे ए मध्ये ही पूर्ण व्हॅल्यू येते, आणि मग नंतर त्याला आपण ते अवेट त्याच्यामध्ये ही किंमत आली की मग नंतर पुढचा कोड रन होतो. तर बाकीच्या भाषांमध्ये कसं आहे की ते असा कोड चाललाय आणि काही वेळ तिथे थांबवायचं असेल, म्हणजे कसं पायथॉन मध्ये
ए ला इथे फेच केलं तर हे जोपर्यंत फेच होत नाही तोपर्यंत पुढे जात नाही. पण जावास्क्रिप्ट मध्ये तसं नसतं, ते इकडे आल्यानंतर पुढे निघून जातो. तसं होऊ नये म्हणून एसिंक इव्हेंट वापरतात. आता आपण बघूया की पहिला रिलोड करू, इन्स्पेक्ट करू, कन्सोल मध्ये जाऊ. ते आलंच नाही. ऑटोमॅटिक रिफ्रेश. इथे यायला पाहिजे होतं. अरे हा, कसं ये आपल्याला हे फंक्शन रन करायला, कॉल करायला आहे. हा, प्रॉमिस. आता हे असं झालं. आता भेटू पुढच्या व्हिडिओ.